गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही आहोत धुळेमध्ये आणि आजचं आमचं सेकंड लोकेशन आहे उज्जैन. तर गाईज फायनली आम्ही उज्जैनला पोहोचलो आहे. पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आणि आता आमच्याकडे खूप बॅगा वगैरे आहेत. तर आम्ही मंदिराच्या समोरच स्टेसाठी घेतलं आहे. त्यांनी आम्हाला जी स्टेसाठी प्लेस दिली आहे ती बरोबर मंदिराच्या बाजूलाच आहे, कारण आमच्याकडे खूप सामान होतं. तर पहिला आम्ही पार्किंगलाच गेलेलो, बट तिथे पार्किंगचा थोडा इश्यू झाला, त्याच्यामुळे मग आम्ही समोरच त्यांनी स्टेसाठी जागा दिली. आणि तुम्ही बघू शकता की मंदिर इथे बाजूलाच आहे. अजून मी दर्शनासाठी गेली नाही आहे, आता निघते मी. मी आत्तापर्यंत फक्त उज्जैनचं नाव ऐकलेलं आणि मंदिराबद्दल ऐकलेलं, रील्स वगैरे बघितलेलं, बट आज प्रत्यक्षात इकडे येऊन खूप छान वाटतंय. आणि आता मी तिथून एंट्री केली, आता आम्ही आतमध्ये चाललो. आणि क्लायमेट पण किती छान वाटतंय. जसं एंट्री केली क्लायमेट बघा तुम्ही कसं. आतमध्ये एंट्री केल्यावर खूप असं काही बघण्यासारखं आहे. हे बघा, ते वाटतं हे चालू आहे, स्क्रीन आहे आणि इकडे आहेत ह्या मोठ्या मोठ्या मूर्त्या वगैरे आहेत. डिझाईन खूप छान आहे, एकदम भारीच आहे. आपको क्या लगता है? मेरे को तो यही लगता है कि कैसे बनाया होगा, वही तो. कैसे बनाया, मैं तो सोच के पागल हो. आता समोरचं लोकेशन एवढं छान आहे ना, बघा तुम्ही. लोक इकडे तिकडे गेलेत, माझ्यासोबत फक्त अद्वैत चालतं. आणि जर मी हरवली ना झालं मग. नाही, तसं मला माहिती आहे सामान वगैरे कुठे तिथे जाऊ शकते. तर बाकीचे कुठे गेले मी त्यांना शोधते नंतर. क्लायमेट खूप छान आहे आणि आम्ही संध्याकाळच्या टायमाला आलो. आता काहीतरी 7 वाजलेत आणि एका साईडला हे आहे, रिव्हर आहे, कुठली आहे माहीत नाही. तलाव तर नाही वाटत आहे, नदीच आहे कुठली तरी. छान आहे. संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे दर्शनाला खूप लाईन आहे. तोपर्यंत आम्ही सगळं फिरून घेतोय. फिरून घेतो आणि व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढलेत. बट आतमध्ये आता दर्शनाला जाऊ आम्ही, तेव्हा व्हिडिओ फोटो अलाउड नसेल बहुतेक, बघू असेल तर. तोपर्यंत आम्ही पहिले या ब्रिजवरती जातो, जी मगाशी तुम्हाला नदी दाखवत होती ना ती वाली. माझं 2026 वर्ष हा जो इयर आहे ना, तो माझ्यासाठी खूप लकी आहे. माहीत नाही, मी विचार पण केला नव्हता की मी उज्जैनला येईन. म्हणजे जी आमची ट्रिप चालले ती खूप लांब चालले, म्हणजे तो खूप जणांचं स्वप्न आहे. आणि मी म्हणजे मला ते असं वाटायचं ते खूप लांब आहे, त्याच्यामुळे मी विचारच करणं सोडून दिलेलं. बट आज मी उज्जैनमध्ये आहे आणि मला खूप छान वाटतंय की होऊ शकतात. इथून काय मनाची तयारी असेल ना तर स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आणि इथे आल्यावरती मला खरंच खूप विश्वास बसलाय आणि हर हर महादेव, त्यांच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. इथे आले की मी त्यांच्यामुळेच आले
त्यांचा बुलावा होता त्याच्यामुळे आले आणि ह्याच्या पुढे पण जायचं आहे. त्यांनी बोलवले म्हणूनच चालले. तर बघू आता कुठपर्यंत पोचतोय. यायला लेट झालंय त्याच्यामुळे 2-3 गेट बंद झालेत चरण स्पर्शचे आणि फक्त मुखदर्शनाचे चालू आहेत. तर चालेल तेवढं ते तेवढं. आता एवढं लांब आलं आहे तेवढं तरी दर्शन करून जातो. मॉर्निंगला टाईम भेटला तर येऊन जाऊ नक्की. लाईन आहे बट चालती लाईन आहे. लवकर दर्शन भेटून जाईल. टाईमवरती पोहोचलोय. आरती चालू आहे. थोडीशी गर्दी होती कारण आरतीमुळे दर्शन थांबवलेलं. बट आरती पण भेटली आणि दर्शन पण खूप छान झालं. तर मी होते उज्जैन महाकालेश्वर मंदिरामध्ये आणि इथूनच जवळ आहे कालभैरव मंदिर आहे 7 किलोमीटर. तर आता मी तिथे चाललो आहे. ऑलरेडी लेट झालं आहे. 7:45 वाजलेत. माहीत नाही एंट्री भेटेल की नाही. भेटली तर ठीक आहे नाहीतर मॉर्निंगला जाणार. तर पोचलोय आम्ही कालभैरव मंदिरामध्ये. आणि बरोबर टायमावरती पोचलो. इथे पण आरती चालू होती. आत्ताच बंद झाली. थोडं 5-10 मिनटं लवकर पोचलो असतो तर आरती भेटली असती. चला आता आतमध्ये दर्शनाला जाऊया. लेट आलो त्याच्यामुळे गर्दी नव्हती. फायनली आजचा दिवस पण खूप छान गेला. छान दर्शन भेटलं आणि उद्या एका नवीन प्लेसवरती चाललो आहे दर्शनासाठी. उद्या भेटू.